तर जेवढी मोठी साईज पाहिजे त्या हिशोबाने पीठ घ्यायचं पळीमध्ये. तर इथे आता वांगा रेडी झालंय. इथे समिया खाते लगेच पापड आहे ना तिने बनवलेले. कसं लागतंय? हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे सनी डे. आज म्हणजे पुढचे 2 दिवस पण सनी डे असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवले की पापड करूया, कारण उन्हाळा असेल तर वाळवणीचे पदार्थ तर केलेच जातात. म्हणून आज आम्ही तांदळाचे पळी पापड करणार आहोत. तर मी तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते की छान सनी डे आहे. किती कडक ऊन आहे तुम्ही बघू शकता. शिवाय हवा पण सुटली आहे भरपूर. त्याच्यामुळे पापड करायला उत्तम असं क्लायमेट आहे आजचं. किती कडक ऊन पडलेलं आहे. म्हणजे पापड करण्याचं कारण तेच होतं की पापड सुकायला हवेत. तर 2 दिवस कडक ऊन आहे तर म्हटलं पापड लवकर सुकलेही जातील. म्हणून आज फक्त आम्ही पळीचे पापड करणार आहे. आणि आणखी पुढे पण आम्ही करू कुरवड्या वगैरे, पण त्या थोड्या दिवसाने करू जेव्हा आणखीन छान ऊन पडेल. कारण अजूनही क्लायमेट तेवढंसं ठीक झालेलं नाही आहे. 2 दिवस ऊन असतं, देन त्याच्यानंतर क्लाउडी होतं किंवा पाऊससुद्धा येतो. त्याच्यामुळे आज फक्त पळीचे तांदळाचे पापड करणार आहे आम्ही. चला तर मग पापड बनवायला सुरुवात करू. तर आता वाजले सकाळचे 10. तर जेवढ्या लवकर सुरुवात करू तेवढ्या लवकर होतील पण, कारण नंतर ऊन पण खूप वाढेल आणि पापड टाकायला आपल्याला खूप झळा वगैरे लागतील. त्याच्यामुळे लवकरच सुरुवात करते. चला आता. तर हे तांदूळ मी रात्रीच धुवून भिजत घातले होते. 1 वाटी तांदूळ आहे. तर ते आता मी मिक्सरला लावून घेणार आहे. आणि मिक्सरला लावताना 1 वाटी पाणी टाकून ते वाटू शकतो आपण. तर खूप बारीक अशी पेस्ट त्याची करून घ्यायची आहे. आणि हवं तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता चाळणीने वगैरे. आणि त्याच्यानंतर 1 वाटी तांदूळ घेतले असेल तर त्याला 8 वाट्या पाणी लागेल. तर मी वाटताना 1 वाटी घेतली होती, त्याच्यामुळे आता मी त्याच्यामध्ये 7 वाटी पाणी ॲड करते. मध्ये आपण टाकूया मीठ आणि तीळ आणि जिरे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकतात, तुमच्या चवीवरती आहे. मीठ थोडंसं कमीच टाकावं, कारण ते पापड सुकल्यानंतर थोडेसे खारट होतात. आणि त्याच्यानंतर ते गॅसवर ठेवून एकसारखं ते ढवळत राहायचं, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे, नाही तर त्याच्या गुठळ्या होतात किंवा ते खाली चिटकायला सुरुवात होते. तर ते सतत हलवायचं आहे. म्हणजे त्या प्रोसेसला आपल्याला जवळजवळ 20-25 मिनटं लागतील. ते इथे पापडचं पीठ आतमध्ये बनत आहे, तोपर्यंत मी बाहेर झाडून घेते, म्हणजे इथे पापड टाकता येईल. इथे झाडून मारून घेतो, म्हणजे माती वगैरे ते असेल ते निघून जाईल. कारण आम्ही खालीच पापड टाकणार आहे सुकायला. आमच्याकडे कॉट वगैरे नाही आहे. सो जमिनीवरती आणि पटकन सुकलेही जातील, कारण जमीन तापलेली असते ना. हेल्प करते आहे. समियाला खूप आवडतं सगळ्या कामामध्ये मदत करायला. व्हेरी गुड. बाबू दगड, छोटे दगड घेऊन जा. छोटे दगड घेऊन दगड. तर आमच्याकडे एकच मोठा असा प्लास्टिकचा पेपर नाही, त्याच्यामुळे आम्ही छोट्या छोट्या पिशव्या अशा कट करून ते इथे अंतरलेले आणि ते उडू नये म्हणून त्याच्यात छोटे छोटे दगड पण टाकते, कारण इथे हवा पण आता हे पीठ रेडी आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती घट्ट. तसे हे गोळे गोळे झाले पाहिजे. किंवा एक ट्रिक पण असते चेक करण्याची ना, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते टाकून बघायचं. तो गोळा पसरला नाही पाहिजे, म्हणजे तो गोळा अख्खाच्या अख्खा तसाच राहिला पाहिजे.
हां, तर हे जे आता टाकलंय छोटंसं ते पसरत नाहीये, तुम्ही बघू शकता तसं घट्टच राहते, म्हणजे पीठ रेडी झालंय. तर आता आपण गॅस बंद करूया आणि ते पटकन पापड करून घ्यावे लागतात, नाही तर ते घट्ट घट्ट होत जातं पीठ आणि मग ते पसरायला खूप डिफिकल्ट जातं. मला टाकू दे. चल लाडूला तरी उठ. असं पाहिजे ना. तर जेवढी मोठी साईज पाहिजे त्या हिशोबाने पीठ घ्यायचं पळीमध्ये आणि असं पसरायचं. जास्तही पातळ नाही करायचे, नाहीतर ते चिटकूनच राहतं खाली. आणि त्याच्यावरती असं राऊंड अँड राऊंड करायचं. तर आत्ता वाजलेले आहेत 12. आम्ही म्हणजे तांदूळ वाटून घेतले होते 10 वाजता आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे ते शिजवून घेतलं होतं. ऑलमोस्ट 2 तास झालेत आणि पापड पण आता टाकून झालेत आणि ते इतकं घट्ट झाले की ते लवकर पडत नाही आहे. ते एवढे सगळे असे पापड झालेले छान दिसतात ते त्याने. आणि आता ते घट्ट झाल्यामुळे पापड नाही पडत आहेत, तर आई त्याचे सांडग्यासारखं टाकतात आहेत. बघ दिसतंय की नाही माहिती नाही मला. आणि इतकं कडक ऊन झालंय की पापड लगेच सुकतील. आता इकडचं ऊन फारच कडक असतं. म्हणजे ऊन कडक असलं तरी इथे घाम वगैरे नाही येत, पण उन्हामध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त बसणे इथे अशक्य आहे, इतकं कडक ऊन असतं. तर आता आमचे पापड करून झालेत, अजून आम्हाला जेवण बनवायचं आहे. तर बघू काय बनतं मेनू. तर झटपट आणि चवदार असं काहीतरी बनवून खायचं होतं, तर त्याच्यामुळे घरात वांगी अवेलेबल होती, तर म्हटलं खारं वांगं बनवूया आपण. तर ही खारे वांग्याची तयारी केली आहे. वाटण्यासाठी कांदा, खोबरं, मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे. तर कढीपत्ता आम्ही वाटणामध्येच टाकतो, कारण असं कढीपत्ता साईडला काढून ठेवतात फोडणीत वगैरे टाकलं तर. आणि वाटून घेतलं. त्याच्यामध्ये आता मीठ, हळद आणि थोडासा दाण्याचा कूट टाकणार आहे. आणि हे थोडीशी धणा पावडर टाकली असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालते. आणि झटपट अशी ही रेसिपी बनते, त्याच्यामुळे कोणी बनवू शकतं. आणि थोडंसं तेल टाकलं आहे, कारण तेलाने ते वांग्याला मसाला थोडासा चिटकूनच राहील. आणि हे वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे सगळा मसाला. तर छान आतपर्यंत लावून घ्यायचा मसाला हात. तर असं वांग्यामध्ये मसाला भरून झाला की थोडासा मसाला उरला तर तो ठेवायचा आहे, कारण तो आपण नंतर त्याच्यात टाकू शकतो. तर फोडणीला जास्त काही नाही, तेल, मोहरी, जिरं फक्त टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये जी वांगी भरलेली आपण ती त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. टाकून झालं की मग थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून झाकण लावून ठेवायचं आहे. वांग्यासोबत भाकरी खूप छान लागते, त्याच्यामुळे आज भाकरी पण बनवणार आहे. एकदम गावरान मेनू ठरलाय. तर इथे आता वांगा रेडी झालाय, किती टेम्पटिंग दिसते आणि स्मेलने तर आणखीनच भूक लागली, कारण ऑलरेडी उशीर झाला जेवण बनवायला. आणि इथे बनवली आम्ही कढी. खूप ऊन आहे त्याच्यामुळे म्हटलं कढी चांगली वाटेल आणि उन्हामध्ये कढी प्यायला मजा पण वाटते. आणि इथे होती आहे माझी भाकरी. तर आज सुहास जेवणासाठी नाही आहे, कारण आज सुहासची मॅच आहे. तर तुम्ही बघू शकता माझी भाकरी किती छान अशी टम्म फुगली आहे. तर आता आम्ही पटपट जेवतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला पापडाचं एक शॉर्ट दाखवते कसे पापड झाले. तर या तुम्ही पण जेवायला. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि वाजले 2.
तर आपण 12 वाजता पापड पूर्ण टाकून झाले होते आणि बघू शकता तुम्ही एक साईड अशी सुकल्यासारखी झाली आहे. मग आता त्याला आपण पलटी करणार आहोत. कडक ऊन असल्यामुळे ते एका साईडून लगेच सुकलेत म्हणजे 2 तासामध्ये. तर जास्त पण ड्राय नाही झाले पाहिजे ते, नाहीतर त्याचे चिरा होतात मध्ये मध्ये. तर वरची थोडीशी बाजू ओली आहे तोपर्यंतच पलटी करून घ्यायचे. बघू शकता किती कडक बसले. जे पातळ पातळ टाकले होते ते पूर्ण सुकलेले आहेत. आणि हे समियाने बनवलं होते टाइमपास म्हणून, पण ते पण छान झालेत आणि ते अक्षरशः सुकलेत. आणि ते समिया खाते आहे लगेच पापड आहे ना तिने बनवलेले. कसं लागतंय ते? असेच खाण्यासाठी पण सुंदर लागतात. म्हणजे जे जेव्हा अर्धे ओले असतात तेव्हा पण छान लागतात ते खाण्यासाठी. कुडूम कुडूम आवाज येतो आत्ताच है ना. बस बस बस. नाही झालं ना, थोडंसं बाकी आहे ना. इथे थोडंसं बाकी आहे. हे मी खाते. तर आता इथे हे असे सुकलेत पापड, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे ते प्लेटमध्ये काढतोय कारण हवा पण आहे त्याच्यामुळे पापड लागलेत उडायला. तर असे प्लेटमध्ये ठेवले की ते उडणार नाही. आणि काय काय आणखी सुकले नाही आहेत, त्याला थोडा वेळ लागेल. आणि हे तुम्ही बघू शकता आज एकदम सनी क्लायमेट आहे, त्याच्यामुळे गार्डनमध्ये इतके लोक पाहून ना असं वाटतं की जत्रा वगैरे काही भरली आहे का. पण जेव्हा जेव्हा सूर्य वगैरे येतो तेव्हा हे असंच इकडे असतं वातावरण. सगळे हॅप्पी असतात, बाहेर फिरायला वगैरे निघतात, गाणी वगैरे लावून डान्स वगैरे चालू असतं त्यांचं. तर बघू शकता तुम्ही एक वाटी आपण तांदूळ भिजत घातली होती, त्याचे एवढे म्हणजे 100 जवळपास पापड झालेले आहेत. तर जे मोठ्या परातीमध्ये दिसत आहेत ते सुकलेत ऑलमोस्ट आणि छोट्या ताटातले आणखी बाकी आहे सुकायचे. ते इथे मी तुम्हाला फ्राय करून दाखवते. पापड छोटा होता त्याचा मोठा होता, पण अजून पण ते थोडंसं तेल उडते म्हणजे अजून सुकायचे बाकी आहेत पापड, म्हणजे आणखी एक ऊन त्याला दाखवावं लागेल. अशी आम्ही आता पापड तळणार आहे आणि खाणार आहे. आणि आपण तर आता इथे समिया एन्जॉय करते पापडचा आवाज एकदम कुडूम कुडूम येतोय. तर आम्ही पण खाऊ लवकरच. तर अशा प्रकारे होता आमचा दिवस. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.